ओके. सो प्लीज सर्वजण इकडे लक्ष द्या. आपण या स्लाइडवर होतो आणि या स्लाइडवर आपण असं बोलत होतो की आपण दोन पद्धतीचे लेवल झिरो शिकतोय. प्लीज दोन लेवलचं मी सर्व समजून सांगतो, काही काळजी नका करू. म्हणजे लेवल झिरो मध्ये पण दोन लेवल आहेत, एक ज्युनियर आणि सिनियर. त्या कशा, काय, सर्व माझं काम आहे समजून सांगणं. तुम्ही रिलॅक्स राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण मोस्ट ऑफ द आपण सर्वजण सिनियर आहोत, मॅच्युअर्ड आहोत, म्हणून आपण काम करतोय, सिनियरवर काम करतोय. आणि जे तुम्ही रोज आता प्रॅक्टिस करतायत ना बुकवर कालपासून, ते ज्युनियरचं करतायत असं समजायचं. ज्युनियर आणि सिनियर दोघांचं आहे ते, पण इनडायरेक्टली ज्युनियर आणि सिनियर आपण दोघं शिकतोय. ओके. सो पुन्हा परत एकदा सांगतो. आपण तीन पद्धतीने फिंगर्स, अबॅकस टूल, मेंटल अरिथमेटिक या तीन पद्धतीने शिकणार आहोत. मेंटल अरिथमेटिक आपण आज पण शिकूया, उद्या पण शिकूया. फिंगरिंग आपण ऑलरेडी शिकतोय. आणि अबॅकस टूल तुमच्याकडे टूल आल्यावर शिकणार आहेत. अबॅकस लर्निंग लेवल्स, प्लीज इकडे लक्ष द्या. 8 लेवल आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, प्लीज इकडे लक्ष द्या. आता आपण हा जो डायरेक्ट लेवलचा कॅल्क्युलेशन आहे, हे आपण लेवल झिरोमध्ये शिकतोय. डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन की ज्याच्यात कुठलाही फॉर्म्युला येत नाही. आणि म्हणून ज्या ताईंचा प्रश्न होता की 46 - 8 कसा करायचा, तर काही काळजी नका करू ताई. ते आपलं इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, कॉम्बिनेशन, या सर्व फॉर्म्युलांच्या बेसमध्ये ते येणार आहे आणि आपण हे सर्व शिकणार आहोत, काय काळजी नका करू. त्याच्यानंतर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, टेबल्स बनवणं, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा सिलेबस अबॅकसचा आहे. जर तुम्हाला डाऊट असतील की आपण नेमकं काय काय शिकणार आहोत, म्हणून आपण 8 लेवल पूर्ण शिकणार आहोत. याच्यामध्ये डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, कॉम्बिनेशन फॉर्म्युला, आणि त्याच्यामध्ये हे सर्व करताना आपल्याला याचा आउटपुट असणार आहे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, टेबल बनवणं, 999 पर्यंतचे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे सर्व सिलेबस आपला होणार आहे. म्हणजे कोणालाही कुठलाही डाऊट नसायला पाहिजे हे सर्व. आणि हे लॉंग लाईफ शिकणार आहोत. म्हणजे पुन्हा पुन्हा परत 10 वेळा जरी तुम्ही क्लासमध्ये बसल्यात, मला काही अडचण नाही. पण त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा आपण शिकल्यानंतर मोर प्रॅक्टिस मोर एक्सलन्स हा एक पार्ट असतो, म्हणून पुन्हा शिकलो. अलका जाखरे ताई, बेटा पिल्लू तू स्टुडंट आहे का, स्टुडंट आहे का टीचर आहे? अलका जाखरे, स्टुडंट असेल तर रिमूव्ह करून देईल बेटा मी तुला, लवकर बोल. रिमूव्ह करून टाकलं मी तुला. नो प्रॉब्लेम. इट इज नॉट अलाउड, स्टुडंट इज नॉट अलाउड इन क्लास, प्लीज अंडरस्टँड. टीचर असल्या पाहिजे फक्त. सो ओके. पुन्हा परत एकदा सांगतो. काय सांगितलं की नंतर हे मी तुम्हाला न्यूरॉन्स, मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स, अबॅकस काय असतं, की मी आत्ता पण तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की आपला स्वभाव कसा तयार होतो, NLP म्हणतात याला, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. याच्यासाठी 3-3 लाखाचे सेशन मुंबईला, दिल्लीला, बँगलोरला, पुण्याला वेगवेगळे इंटरनॅशनल कोचेस येतात. एका दिवसाचे 3 लाख रुपये फीस घेतात. NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम? एवढे 3 लाख का घेतात अर्चनाताई? 3 लाख कोण भरतं? की ज्याला आहे ना आठवड्याला 10 करोडचं टर्नओव्हर करायचं असतं, त्याला माइंड सेट करायचं असतो, गोल सेटिंग करायचं असतं. आणि नॉट ओनली द माइंड सेटिंग, नॉट ओनली द माइंड सेट, नॉट ओनली द टार्गेट सेटिंग, बट डू द ऍक्शन. रोज सकाळी त्याला उठल्यावर ऍक्शन मध्ये जायचंय. आणि जर मग ऍक्शन मध्ये जायचं असेल तर चार्ज करणारे, शिकवणारे तेवढे फीज पण घेतात, बिकॉज दे आर द मास्टर मेंटॉर. ते तेवढे मास्टर मेंटॉर्स असतात आणि ते तेवढी फी घेतात, आणि त्या पद्धतीचे अप्रोचेस असलेले लोक तेवढी फी पण पे करतात. कारण हे सर्व मी तिथं 3-3 लाखामध्ये जे काही फंडे असतील ते मी तुम्हाला इथं पण शिकवणार आहे. पण इथलं कसं आहे, घरचा भाऊ आहे ना, त्याच्यामुळे त्याचं किती घ्यायचं आणि किती ऐकायचं आणि किती ऐकायचं आणि किती करायचं, हा एक थोडासा प्रॉब्लेम असतो. पण जर एखाद्याला 3-3 लाख रुपये किंवा 30,000 रुपये किंवा एका दिवसाचेच 10,000 रुपये भरून भरले, की नाही बाबा ते 10,000 वसूल झाले पाहिजे, म्हणून रोज सकाळी 5:30ला उठाल. आणि त्याने जसं सांगितलंय की नाही नाही, उलटी आरती ओवाळा, तर उलटीच आरती ओवाळणार तुम्ही. कारण त्याने सांगितलंय उलटी आरती ओवाळली की धनप्राप्ती होते. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की व्हॅल्युएशन ऑफ मनी असतो. आणि शेवटी म्हणून ते एक माइंड सेट करून घ्या की या कोर्सची फी 1 लाख रुपये. हा उद्देश आहे सांगण्याचा माझा. कारण जेव्हा तो 3 लाख रुपये घेणारा ना, तो म्हणतो की याची फी 30 लाख रुपये, पण तुम्हाला मी 90% डिस्काउंट देतोय आणि म्हणून 3 लाख रुपये फी घेतली तुमच्याकडनं. म्हणजे अशा पद्धतीने तो एक माइंडसेट असतो. सो नो प्रॉब्लेम. पुन्हा परत आपण जाऊया.
आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण एक न्यूरॉन थेअरी, त्याच्यानं मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स, अबॅकस काय असतं, अबॅकस बद्दल मी पुन्हा परत उद्या बोलेल थोडंफार, मला माहिती काही राहून गेलेलं आहे. आपण आता डे 3 ला स्टार्ट करूया. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. डे 3 मध्ये मला थोडीशी प्रॅक्टिस हवी तुमची. मला थोडंसं घाई होते, पण इकडे लक्ष द्या. लेवल झिरोचा असं वंडरफुल कलरफुल बुक तयार आहे आपल्याकडे. वंडरफुल, ते पण सर्व दाखवणार आहे सॉफ्ट स्वरूपात, काय काळजी नका करू. म्हणजे तुम्हाला हार्ड स्वरूपात टीचरला गरज नसते, परत सांगतो. टीचरला या बुकची मुळीच गरज नसते. पण तुमच्याकडे पहिली पर्यंतचे किंवा जास्तीत जास्त सेकंड स्टँडर्ड पर्यंतचे जर मुलं आले, स्टँडर्ड काय बोलू मी तुम्हाला, पहिली दुसरी पर्यंतचे, मग सिनियर के जी, ज्युनियर के जी, पण त्या मुलांना जर अबॅकस शिकायचं असेल तर इट इज व्हेरी वंडरफुल. जगातलं सर्व उत्कृष्ट बुक आपल्याकडे आहे. जगातलं बोलतोय, नॉट ओन्ली द महाराष्ट्र आणि इंडियातलं बोलतोय, जगातलं उत्कृष्ट बुक आपल्याकडे आहे. हे पाच बुक आहे की मुलांना बेसिक अंडरस्टँडिंग करतं आणि छानपैकी मुलं त्याच्यात सोडवतात. पण काही ताई, मी अशा पण ताई बघितल्या आहेत की चौथीच्या आणि पाचवीच्या मुलांना पण देतात. मी त्यांना आवर्जून सांगतो, ताई द्यायची गरज नाहीये. पण ठीक आहे, त्या काही पालक म्हणतात नाही 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 नाही, आम्हाला पहिल्यापासूनच शिकायचं, आम्हाला झिरो पासूनच बुक पाहिजे. मग त्यांना शिकवायचं तर त्या फीज घेऊन त्या पद्धतीने जातात. पण आपण आता सध्या विदाऊट बुक, तरी हे सर्व बुक दाखवणार आहे. ह्या बुकची आपण ऑलरेडी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, काही काळजी करू नका. तुम्ही होमवर्क या बुक प्रमाणेच करतायत. तर पुढे जाऊया. काल आपण समजून घेतलं होतं की अबॅकस टूल्स आपण स्ट्रक्चर समजून घेतलं होतं. पुन्हा परत समजून सांगतो. अपेक्षित होतं की आज कोणीतरी ताई वंडरफुल असं कलरफुल कलर्स वापरतील, छानपैकी ब्रश वापरतील, कोणीतरी रांगोळी काढेल, कोणीतरी काहीतरी घरासमोर काहीतरी हे करेल, असं एक अपेक्षित होतं. तर बघूया. आज अपेक्षा नाही तर अपेक्षा केली की कानफड्यात मिळते, आपल्याला माहिती आहे. आता भाऊ म्हणून मला सवय झाली की ताईंकडनं अपेक्षा केली की ताई माझ्या कानात वाजवतात, म्हणून मी अपेक्षा पण करत नाही. ताईंनो, तुमचं भलं, तुम्ही जे जे कराल तसं तुमचं तुमचं चांगलं भलं. तर बघू, उद्या होळी आहे, होळीच्या निमित्ताने कोण कोण काय काय करतं, अबॅकस साऱ्या गावभर कसं सांगतात, पद्धत काय काय ते आपण बघूया. सो पण अबॅकस टूल बघून घ्या. कलरफुल, हे अप्पर बीट्स, हे लोअर बीट्स, हा युनिट रॉड, हा टेन्स रॉड, हा हंड्रेड्स रॉड, लोअर केज, अप्पर केज, हे सर्व जे काही मी तुम्हाला परवा माझ्या एक साध्या भोळ्या त्या ड्रॉइंगच्या माध्यमातून मी सांगितलं होतं. कारण बिकॉज ऑफ ते शिकवण्याचा उद्देश असा असता की त्याच्याकडे जास्त डोक्यात जातं. पण हे व्हिज्युअल पॅटर्न आहे प्रेझेंटेशन मधलं, हे पण दाखवणं गरजेचं होतं. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्याच पद्धतीने आपण काल बघितलं होतं की अशा पद्धतीने बघितलं होतं की हे बीट्स मीन्स 99. प्लीज माझ्याबरोबर थोडासा फास्ट राहा. हा 90 आहे, हा 50, 60, 70, 80 आणि 90, हे सर्व एकत्र आले की आपल्याला 90 दिसला पाहिजे. आणि हे सर्व एकत्र आले की आपल्याला 9 दिसला पाहिजे. दिस इज अ 99. आणि दिस इज अ ऑब्विसली तुम्हाला सर्वांना दिसत असेल. बोला सर्वजण मला, 70 बोला. 75. म्हणजे शक्यता माईक ऑन करू नका. मनातल्या मनात बोला, आन्सर इज द 75. सर्वांचा आन्सर करेक्ट असेल. आणि ऑब्विसली अगेन पुन्हा परत सर्वजण मनातल्या मनात बोला, आन्सर इज माइंड मध्ये बोला, मनातल्या मनात, आन्सर इज द 84. एवढं तर आपली कालपर्यंत सगळ्यांची प्रॅक्टिस झाली असेल. म्हणजे तुमचे लक्षात घ्या, तुमचं ऑलरेडी 1,500चा कोर्स पास झाले तुम्ही. म्हणजे मी असं नेहमी म्हणतो, सांगतो थोड्या वेळाने, मराठा विद्याप्रसारक मध्ये आय जिनेस बी काहीतरी काय काय जिनेस 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 कोणीतरी अबॅकस शिकवतं, तिथं 1,500, 2,000, 4,000 रुपये काय घेतले जातात. हे मुलांना यायला लागलं म्हणजे झाली त्यांची झिरो लेवल. एवढं शिकवतात झिरो लेवलमध्ये, पण आपण ओरिजिनल कॅल्क्युलेशन शिकवतो लेवल झिरो मध्ये. ते पण आपण शिकणार आहोत, काय काळजी नका करू. सो पुढे जातो. पुन्हा परत एक जो प्रॅक्टिसचा पार्ट म्हणून बघा याच्याकडे. काय दिसतंय आन्सर सर्वांना मनातल्या मनात बोला, आन्सर इज द 28. बोल, तुमचे होट्स हालताना दिसले मला. 28, आन्सर इज द 28. आणि ऑब्विसली याच्याकडे बघा, आन्सर इज द 1515. आणि डेफिनेटली याचा आन्सर इज द, बोला सर्वजण, आन्सर इज द 6060. आणि जर तुम्ही माझ्याबरोबर राईट असाल, म्हणजे तुम्हाला काल परवाचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, प्रामाणिकपणे होमवर्क केला असाल, तर तुम्ही बरोबर उत्तर देतायत मी असं समजतो. आणि थोडंसं पुढे जातो. पुढचा पार्ट असा असतो, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की कोडिंग आणि डिकोडिंग. असं फॉर एक्झाम्पल 61 असेल, तर 61 असेल तर मला काय करता आला पाहिजे, त्याला कोडिंग पण करता आला पाहिजे. हा 60 झाला. 50 आणि हा 10, इट इज अ 60. आणि हा 1 काय झाला, 61. बट 96 म्हटलं की मला लगेच करता आला पाहिजे, इट इज अ 90. अप्पर अप्पर बिट्स इज 50 आणि लोअर बिट्स इज 40. 50 आणि 40 इज अ 90.
आणि हा 5 आणि हा 1, इट इज अ 96. याला डिकोडिंग आणि कोडिंग. म्हणजे आधी फिगर होत्या, त्याच्यावरून नंबर ओळखता आला पाहिजे, नंबरवरून आपल्याला फिगर ड्रॉ करता आली पाहिजे. इट इज अ झालं असं समजून घ्या. मराठा विद्याप्रसारक मधली किंवा आय जीनेस बी जीनेस काहीतरी असेल त्यांची पहिली झिरो लेवल तुम्ही आतापर्यंत कंप्लीट केली. पण आपले झिरो लेवल इथं संपत नाही. आपले पुढे जाऊया आपण. सो पुढचा पार्ट प्लीज. आपण आता वंडरफुल एक लर्निंग एक्सपिरियन्स आपण काल घेतला होता. आपण असं म्हटलं गॉड गिफ्ट, वी हॅव द गॉड गिफ्ट ऑफ अबॅकस. पण आपल्याला ते मॅन्युअल नसल्यामुळे आपण सर्वांनी आपलं सिम, जसं आपण दोघं हँड ऍक्टिव्हायझेशन करून घेतले होते आणि प्रामाणिकपणे जे काल ताई जांभई कमी द्या ताई, अं, त्याच्यानंतर असं आपण ठरवलं होतं की इट इज अ राईट हँड पुट ऑन द युनिट रॉड. सर्वजण प्लीज ट्राय करा, सर्वजण प्रयत्न करा, ऍक्टिव्हायझेशन करून घ्या ज्यांचा ऍक्टिव्ह झाला नसेल. राईट हँड पुट ऑन द युनिट रॉड अँड लेफ्ट हँड पुट ऑन द टेन्स रॉड. हा युनिट रॉड आहे, हा युनिट रॉड आहे आणि हा टेन्स रॉड आहे. अंडरस्टँड? म्हणून आपला जो थंब आहे, तो अंगठा आहे, तो 5 आहे आणि प्रत्येक बीटची व्हॅल्यू आपली आजपासून 1 आहे. मला वाटतं कोणीतरी ताईंनी छान ड्रॉइंग पण काढली होती, पण त्याला अजून जरा कलर भरले असते, सारखं थोडंसं मेहंदी सारखं जरा वंडरफुल जरा जीव लावला असता तर मला बरं वाटलं असतं. पण ते नुसतं एकाच कलरमध्ये, कमीत कमी शिक्षकाकडे 5 कलर तरी पेन असल्या पाहिजे. ब्रेन वॉन्ट कलर, हे मी तुम्हाला क्वालिटी सांगितली होती पहिल्या दिवशी. मी हे का कलर तुम्हाला दाखवतोय? ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेनला कलर आवडतात. एकच नुसतं रगड्यापाठीच एका कलरने नका खेळत बसू. वेगवेगळ्या कलर्सने हेडिंग द्यायला शिका, तेव्हा ब्रेनला आवडतात आणि ब्रेन लवकर ऍक्सेप्ट करतो. सो नेक्स्ट पुन्हा परत लेफ्ट हँडचा थोडासा फास्ट घेतोय. लेफ्ट हँडचा थंब 50 आणि एव्हरी फिंगर्स आर लोअर बिट्स आर व्हॅल्यू हॅव अ 10. प्रत्येक बोटाची व्हॅल्यू 10 आहे. या बाबतीत कोणालाही काही डाऊट नसेल. हे आपण ऑलरेडी काल प्रेझेंटेशन जरी नव्हतं तरी आपण समजून घेतलं होतं. ओके. आणि पुन्हा परत आपण प्रेझेंटेशन मध्ये जाऊ, जो राहिलेला पार्ट आहे डे 2 आणि डे 3चा. आणि म्हणून आत्ता जी काही मी तुमची टेस्ट घेतली, प्लीज एव्हरीवन इकडे लक्ष द्या. हा एक पार्ट होता. उलट नशिबाने आपल्याला एक छान गॅप मिळाला काल आणि म्हणून आपण बघून घेतलं की 73 अबॅकस टूल मधला जो 73 आहे, तो सेम 73 आपल्याला 73 कसा दाखवता येतो. हा आता हे मला हे 2 फोल्ड करायला पाहिजे होते. नो प्रॉब्लेम, जे माझ्याकडे आहेत ते मी फोटोज दाखवले. पण 73 कसा असतो तो तुम्हाला लक्षात आला आणि तो तुम्ही ऑलरेडी केला. यू कॅन डू इट. म्हणजे तुम्ही तो ऑलरेडी करून बघितला आणि करतायत तुम्ही. वंडरफुल. सो पुन्हा परत पुढे जाऊया. आता युअर टाइम विल बी स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. सो लवकर आहे ना, एक काम करा. 1 to 5 आणि 1 to 5 असे फटाफट फटाफट हे करा. म्हणजे काय, 1 2 3 4 आणि 5 याच्या समोर आपल्याला उत्तर लिहायचे. मी तुम्हाला आता कॅल्क्युलेशन देणार आहे सरांना फटाफट. पुन्हा परत 1 2 3 4 आणि 5 अशी एवढ्याच 2 लाईनी बनायच्यात. बनवले का? सो याच्या आधी एक रूल आहे, तो एक रूल सांगायचा आहे आणि मग लगेच 10 कॅल्क्युलेशनकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटेल की आता मी कॅल्क्युलेशन करू शकले आणि आपली लेवल 0 सिनियर, आपण लेवल 0 सिनियर शिकतोय. मी ज्युनियर सिनियर सर्व समजून सांगेल रविवारपर्यंत, काही काळजी नका करू तुम्ही. ओके. कुठल्या मुलाला ज्युनियर, कुठल्या मुलाला सिनियर, कशा पद्धतीने. पण हे जे मी सर्व सांगतोय हे मी तुम्हाला ऑनलाईन आहे म्हणून प्रेझेंटेशन स्वरूपात सांगतोय. तुम्हाला हे सर्व ब्लॅक बोर्डवर इच अँड एव्हरी टर्म्स मुलांना तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे, हा उद्देश आहे या सर्व. म्हणून मी हा व्हिडिओ पण तुम्हाला देत असतो. हा तुम्ही 10 वेळा व्हिडिओ बघू शकतात, तशा नोट्स बनवू शकतात. जर तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल, एकही रुपया न खर्च करता, तरी तुम्ही ही टेक्निक जशी तशी वापरू शकता. हा उद्देश आहे याच्या मागचा. आणि त्या 1000 विद्यार्थ्यांमधून तुम्हाला नाही काही पण कमीत कमी तुम्हाला 100 मुलांचे ऍडमिशन मिळू शकतात. पण त्यासाठी तुम्ही हा यज्ञ केला पाहिजे. सो पुन्हा परत एक रूल आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, सर्वजण इकडे लक्ष द्या. ओपन करताना मी असं सांगितलं तर 2 म्हणजे थंब कडनं ओपन करायचं. करा बरोबर माझ्याबरोबर. 2 पुन्हा परत 2. बघा आन्सर काय झालं, 4 झालं. युनिट रॉडवर 4 झाला. 4 2 + 2 इज द 4 आन्सर झाला. आता मला मायनस करायचं असेल तर मायनस करताना -2 किंवा -1 असा झाला पाहिजे. करंगडी करणं, लिटल फिंगर करणं, सबस्ट्रॅक्शन झालं पाहिजे. हा एक रूल आहे. हा सांगायचा राहून गेला होता. म्हणून आता कॅल्क्युलेशनच्या आधी हा सर्वजण गणेश सर तुम्ही पण करून बघा.
असा आपल्याला झाला पाहिजे. पुन्हा परत सेट द झिरो. 5 5 5 +2 बघा असं ओपन केला म्हणजे थंबच्या शेजारून ओपन केला. पण आता -1 करायचं असेल तर काही ताई असं करतात, असं नाही. -1 हा लास्ट फिंगर झाला पाहिजे. -1 असा लास्ट फिंगर. सेट द झिरो. सेट द झिरो हा रूल आहे, फार महत्वाचा आहे. पुन्हा परत 9 9 -6. घाई नका करू, मी सांगतो. -6 असा झाला पाहिजे. असा झाला पाहिजे. हा बघा त्या ताईंना, माहेश्वरी ताईंनी मोर असा नाचवला हो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, असा नाही. मोर असा असा झाला पाहिजे. सगळ्यांचा मोर सारखा झाला पाहिजे, कारण डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन आहे. ओके ना. असा -6 झाला. +6 करा सर्वजण. +6 -7 असा करा. -7 असा करा. -7 असा करा. आन्सर इज 2. +7 +7 -8 -8 +8. क्लिअर आहे. ही डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन आहे. वंडरफुल. मग आता पुन्हा परत 68 बघा. 60 आणि हा 8. 68 झाला. +20 मग हे 20 असे ओपन झाले पाहिजे. बघा हा 20 ओपन झाला. हा 20 ओपन झाला. म्हणजे आन्सर काय दिसतंय आपल्याकडे? +88 +88 -65. हे बघा. -60 हा असा झाला. हे बघा. -60 हा असा झाला. -60 आणि हा 5 असा झाला. -5 असा झाला. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 23. मला माहिती 99% क्लासमध्ये तुम्ही खूप छान मेहनत केलेली दिसते, कारण ते दिसते. आता त्या शिंदे स्नेहलताई करत नाही, त्यांना काय करू? ते आता कंजूशी करतायत, आपण काय करायचं? त्यांना कंजूशीला, त्यांना या वर्षी ना माझा शाप आहे. या महिन्यात आहे ना लाईट बिल 2,000ने जास्त आलं ना, तर भावाच्या नावाने बोमट्या मारू नका. हा, कंजूशी केली ना. करतायत का? हा, अजून ते करतायत. ते व्हेरी गुड. करतायत. आता नाही येणार लाईट बिल, नाही येणार मग आता जास्त. मागं घेऊन टाकतो. हा. हातच दिसत नव्हते म्हणून मी शाप दिला. आणि लाईट बिल जर 2,000 खरंच आलं ना, तर माझ्या नावाने खरंच त्या ताई सगळ्या गावभर सांगतील किती खडूस भाऊ आहे माझा. मला शाप दिला 2,000 बिल जास्त येईल म्हणून. ओके, ठीक आहे. सो पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. ओके. पण त्याच्या आधी एक कॅल्क्युलेशन करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन? ओके. सेट द झिरो. छानपैकी मला बघू द्या तुम्ही सर्वजण छान करतात की नाही. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 25 +4 -6. थम आणि करंगडी ताई. हा, प्रज्ञाताई. हा, थम आणि करंगडी. -22. हर्षदाताई, मी -22 सांगितलं होतं. तुम्ही मायनस मायनस 12 केलं. तो 20 म्हणजे -20 पूर्ण हा, नाही, काहीतरी गडबड केली तुम्ही. आता तुमच्याकडे आन्सर आहे ना, फक्त 1 असलं पाहिजे होतं. तुम्ही काहीतरी बाय मिस्टेकली बोटा, हा, फक्त 1 असायला पाहिजे होतं. प्लस +33 +33 3 ओपन पूर्ण करा ना ताई. हा, पहिला 1 होता आणि पूर्ण 3 म्हणजे आता 34 झालं बघा. 34 झालं. +55 +55 -67. -60 करा डाव्या हातावर पहिले. -60 डाव्या हातावर करा आणि 7 उजव्या हातावर. -21. आन्सर इज आन्सर इज आन्सर इज 1. 1. मग तुम्ही सर्वजण नंबर 1 आहेत. मुद्दाम मी नंबर 1 बोलण्यासाठी 1 आणलं आन्सर. ओके ना. तुम्ही सर्वजण छान करतायत आणि छान तुम्हाला जमतंय. वंडरफुल. हा, बोला योगिता ताई, काही बोलायचंय का? तुमची आठवण काढली. बोलायचं का काही? हे बघा, ह्या योगिता ताई मालेगावच्या योगिता ताई जस्ट आता आल्या, त्या म्हणून मी जस्ट तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला काल परवा बोललो होतो ना, ही बाई खूप शूरवीर आहे परिवारामध्ये. म्हणजे बघा, सांगायचा अर्थ असा की मागच्या वेळेस सर्टिफिकेशन होण्याच्या आधी यांच्याकडे मला वाटतं 150 मुलांचं ऍडमिशन असेल. माहित नाही मला, एवढं आठवत नाही.
पण सर्टिफिकेशन होण्याच्या आधी म्हणजे, म्हणून मी या सगळ्या ताईंना तुमचं परवा उदाहरण सांगत होतो. हे ताईंना बऱ्यांना प्रश्न होते की आम्ही क्लास सुरू करू शकतो का, ऍडमिशन मिळू का? तर मग यांना मी सांगितलं की कंजूशी नाही करायची, जे रोजच्या रोज सांगतोय ते प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट करा. कारण निसर्ग शक्तीवर असतं आपल्याला काय द्यायचं ते. आणि निसर्ग शक्ती काय बघते? निसर्ग शक्ती हे नाही बघत की तुमचं कोण किती जवळचं आहे, कोण किती तुमचं ओळखीचं आहे, तुम्ही कुठल्या महादेवाला पाणी घालायला जातात आणि कुठल्या हनुमानाच्या देवाला नारळ किती फोडले, ते नाही निसर्ग शक्ती बघत. निसर्ग शक्ती म्हणजे तुम्ही किती प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत करतायत, प्रामाणिकपणे इम्प्लिमेंटेशन करतायत, प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, त्याप्रमाणे निसर्ग शक्ती रिटर्न देते. पण मी नाही बघितलं की महादेव बाबा कुठेतरी रात्री शंभम भोले लगेच काहीतरी त्याने दिला की जा बाबा तथास्तु, असं काही मी नाही बघितलं. पण निसर्ग शक्तीला मी देताना बघितलं. कारण निसर्गाला एक दाना द्या, निसर्ग म्हणतो मी तुम्हाला 1000 दाणे देईल परत. म्हणून निसर्ग शक्तीला मी देव मानतो. हे देव नाही असं नाही, देव आहेच. पण तो कशात आहे ते माहिती पाहिजे. देव हा आपल्या कर्मात आहे, हा देव आपल्या प्रयत्नात आहे, देव आपल्या विचारांमध्ये आहे. आणि म्हणून ते आपण काय करतो त्याच्यानुसार सर्व आहे. ओके, म्हणून ते म्हणतात ना अर्चनाताई, बरोबर ना, अशीच आधीचे सर्व लोकांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पासी विसरला असं त्याशी. आपल्या श्वासांमध्ये देव आहे. कधी त्याला जपता आला पाहिजे, पुसता आला पाहिजे. पण तो क्लास नाही. आता आपण पुन्हा परत प्रॅक्टिसला जाऊ. सर्वजणांना 10 कॅल्क्युलेशन करायचे आहेत प्रामाणिकपणे. होतील. आणि मग बाय बाय करू आपण. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. 10 कॅल्क्युलेशन तुम्ही 1 केलं असेल. आणि स्टार्ट द युअर ओन प्रॅक्टिस. सर्वजण माईक बंद ठेवा. स्टार्ट द कॅल्क्युलेशन. माईक कोणाचा तरी ऑन आहे त्यांनी बंद करून ठेवा. तुम्हाला फक्त आन्सर लिहायचे आहेत प्लीज. कोणीतरी ताई मनात करतायत, प्लीज प्रामाणिकपणे फिंगरवर करा, कारण आपण फिंगर टेक्निक शिकतोय. प्लीज तुम्ही बात करने की जरूरी नहीं है, जो दिखाई दे रहा है वो करो कैलकुलेशन प्लीज. पूनमताई, तुम्हाला काही डाऊट आहे का? बोलायची गरज आहे? नाही. मग नाही. माईक ऑन. बोलायचंय का तुम्हाला काही? नाही सर, नाही. बोला लवकर मग. बोलायचं नाही. मग माईक नका ऑन करू ना प्लीज. झाले सर. ओके ओके, करू द्या बाकीच्यांना. 1-2 मिनिटं अजून.
एक लास्ट मिनिट आपण देऊया, म्हणजे सर्वांचं होईल. मग समजूया सर्वांचं झालंय, एक जस्ट ट्रायल आहे, बाकी काही. शीतलताई फिंगरिंग प्रॉपर करा, काहीतरी चुकतंय. हा, ओके, ठीक. डन सर. ओके ओके, करू दे, अजून बऱ्याच काही करताय. लास्ट 15-20 सेकंद करून घ्या, नो प्रॉब्लेम. अर्चना, तुमचे फिंगर्स नाही दिसत आहे मला, तुम्ही करतायत का? ओके, चलो ठीक आहे, एक जस्ट चेक करूया आपण, नो प्रॉब्लेम. जस्ट जस्ट चेक करू, प्लीज चेक करून घ्या. म्हणजे जस्ट तुमचं जे आन्सर असतील ना, 19-20, असं एक असं फटाफट फटाफट चेक करून घ्या, किती करेक्ट आले. 10 आउट ऑफ, म्हणजे 10 आउट ऑफ किती, 9 करेक्ट आले, 8 करेक्ट आले, 7 करेक्ट आले, 6 झाले, जे काय असेल ते स्कोरिंग स्वतःला एक असेसमेंट स्वतःहून करा. सेल्फ सर्व असेसमेंट, करेक्ट. सेल्फ असेसमेंट करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. बाहेर येतो मी, झाले असेल चेक, थोडा फटाफट चेक करून घ्या. बाहेर येतो आणि मग तुम्हाला विचारतो की कोणा किती सोडवले, काय सोडवले. एक जस्ट पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस केली की अशी आपण असं पण करू शकतो. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स नव्हता कालपर्यंत, पण तुम्ही आज पटापट पटापट कॅल्क्युलेशन पण केले. सो ओके, बघूया. ओके, बाहेर येतो. सो वंडरफुल, इकडे लक्ष द्या सर्वजण. वाव, अच्छा लगा ना, मेहनत केल्यावर बरं वाटतं ना, की बघा बरं, छान. आता बघा, पहिला स्कोर आला फॉर्म कावेरी ताईंकडनं, की मी 9 कंप्लीट केले. किती बरं वाटलं. पोरांना आपण मार्क विचारतो ना, तू काही कर तिकडे, पण मार्क दाखव बाबा, मार्क. पण आपल्याला असं टीचर बनायचंय, बिलकुल मार्क नाही बघायचे. आपण काय बघायचं, की त्याच्या वागण्या बोलण्यात फरक पडला का, तो जबाबदाऱ्या घ्यायला लागला का, संघर्ष संघर्षाला तो तयार आहे का, आयुष्याचा संघर्ष. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. म्हणजे आपल्या पिल्लांबद्दल नाही बोलत आहे आपण, अख्ख्या जगाच्या पिल्लांबद्दल. म्हणजे आजकाल का जो एजुकेशन है, मैं कहीं सही बोलता हूँ कि मार्क मत देखो, उनमें क्या इंटरनल चेंज हो रहा है बच्चे में, उसका एटीट्यूड, उसकी सोच, उसकी बिहेवियर, उसकी टीम वर्क, उसका क्रिएटिव अप्रोच, और एक सही मायने में वो सही आदमी बन के जी रहा है क्या, और दूसरे को जीने के लिए मदद कर रहा है क्या. अगर ये ऑब्झर्वेशन करते होगे तो यू आर द राईट टीचर. नंतर मग मार्क बघू, पण मार्क हा असेसमेंटचा पार्ट असतो. मार्क हा रेकग्नेशनचा पार्ट असतो, एक जस्ट बघायचं म्हणून आपण बघतो. पण खऱ्या अर्थाने एक चांगला नागरिक, चांगली पिढी आपल्याला तयार करायची आहे. त्याच्यासाठी हे ब्रेनचं एक टूल आहे, की ज्याच्यातून प्रॅक्टिस केल्याने, मी याच्याबद्दल थोडाफार उद्या बोलेल की व्हॉट इज द, पुन्हा परत रिकॉल सिस्टम काय असते, एक्झाम सिस्टम काय असते, आणि आपण प्रॅक्टिस पण खूप साला करणार आहोत. आणि उद्या खऱ्या अर्थाने आपण मेंटल अरिथमेटिक शिकणार आहोत. इकडे लक्ष द्या, की आता काय झालं, काही ताई पूर्ण परत न विचारतील की आता युनिट झाला हो, आता 10 झाला, पण 329 घ्यायचा असेल तर कसा करायचा, प्रश्न येणार आहे उद्या. पण काही काळजी करू नका ताई, आतापर्यंत माहीतच नव्हतं की 99 पर्यंत मी करू शकते, याच्यावर मी 99 पर्यंत करू शकते, हेच माहित नव्हतं. पण यायला लागलं की नाही. मग हळूहळू जर तुम्ही तपश्चर्या वाढवली ताईंनो, तर सप्तशृंगी देवीसारखे अजून 2 हात येतील.
पुन्हा परत तपश्चर्या केली की तो पुन्हा परत 6 हात येतील. पुन्हा परत तपश्चर्या केली की 8 हात येतील. पण तपश्चर्या करावं लागेल. मी काय बोललो? तपश्चर्या ही साधना आहे. साधना केली, मेहनत केली, तर आपलं व्हिज्युअल स्किल, आपलं मेंटल अरिथमेटिकचं स्किल वाढेल आणि आपोआप दिसायला लागेल. काही काळजी नका करू. बट एक साधना आहे, ही तपश्चर्या आहे, एक प्रयत्न आहेत. जर प्रामाणिकपणे केला तर सर्व शक्य आहे. ओके ना? पण काही काळजी नका करू. पुढचा पण एक उद्याचा एक इंटरेस्टिंग पार्ट असेल, कारण उद्या पौर्णिमा आहे, उद्या होळी आहे. म्हणून मला माहिती आहे की आपण 10 वाजता भेटू छानपैकी. 10 वाजता सर्वांचं जेवण झालेले असतात. 9:30लाच भेटायचं का 10ला भेटायचं? कोणीतरी मला डन सांगा. 9:30 फायनल की 10 फायनल? मला काही प्रॉब्लेम नाही. मला तुम्ही सांगाल तो टायमिंग माझ्यासाठीचा. हा, 9:30 वाजता 9:30 सर. ठीक आहे. ठीक आहे. 9:30 फायनल ठेवूया. ओके ना? 9:30 फायनल. 9:30ला भेटूया. छानपैकी उद्या पौर्णिमा आहे, म्हणून चंद्राचं तेज आकाशात असतं. तर त्या आकाशातलं चंद्राच्या तेजाचा आपल्या कार्यशक्तीवर कसा परिणाम होतो त्याचा पण एक आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. डेफिनेटली काय काळजी नका करू. प्रात्यक्षिक, येही देही येही डोळा आपण म्हणतो ना, की याचे देही याचे देही याचे डोळे, ते बघू आपण. की अनुभूती घेऊया, अनुभूती, प्रॅक्टिकल अनुभूती घेऊ. की चंद्राचे शीतल किरण आपल्या कार्यशक्तीवर किती म्हणजे आपल्याला प्युरिटी, नॅचरल एनर्जी काय असते त्याचा पण अनुभूती येईल उद्या. ते पण आपण अनुभव घेऊ. उद्या पौर्णिमा आहे. सहज योगायोगाने आली तर मी सहज तो दिवस टाळत नाही. तर खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपलं साधना झालीच पाहिजे. तर ती पण करून बघूया. पण निसर्ग शक्ती, हाँ, कोई कोई भी जात धर्म कुछ भी हो, लेकिन सब जगह निसर्ग सबको सेम है. बारिश सबको सेम है, आग सबको सेम आहे, धरती माँ सबको सेम आहे. क्योंकि निसर्ग शक्ती ही आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असते. म्हणून देव आपल्यासाठी तोच असतो. पण प्रत्येकाच्या मान्यता वेगवेगळ्या आहेत. मान्यता वेगवेगळ्या आहेत. म्हणून सर्वांना मान्यताप्रमाणे जगू द्यायचं. पण त्यातल्या त्यात जे बेस्ट आहे ते अनुकरण करायचं. ओके ना? सो पुन्हा परत एकदा आपण रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. जाण्याच्या आधी 2 कॅल्क्युलेशन करून जाऊ थोडेसे फास्ट. बघूया कोण आपल्याबरोबर कॅरी करतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 3 - 2 +5 -6 +22 -11 +55 -66 +22 again +22 -4 -20. Answer is 20. 20. क्लासमध्ये आन्सर आलं. काय काळजी नका करू. मग आता तुम्हाला नाही जमलं म्हणून काय काळजी नका करू. पण काय झालं माहिती का? पहिल्या दिवशी मीच विचारलं होतं ना साहेबांना, पूनमताई, कापडियाताई, साहेबांना एखादं काम सांगायचं असेल तर किती वेळा सांगावं लागतं? विचारलं होतं. आठवतं तुम्हाला? तर तो काय, ते भूत काय आपल्या डोक्यातून अजून उतरलं नाहीये. कारण आपल्याला ते भूत अब्दुल आपल्या डोक्यावर आहे अजून. का साहेबांना एका शब्दाने सर्व होतं असं नाहीये. साहेबांना कधी कधी ओरडावं पण लागतं. आणि मग ते पिलं बघतात आपले घरातले, आणि ते म्हणतात मम्मीला जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत मम्मीच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, असं पक्क त्यांचं म्हणणं आहे. तर मग आपण कशाला ऐकायचं एका शब्दाने मम्मीचं, असं पण त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्याबद्दल पण आपण समजून घेऊ की क्विक रिस्पॉन्स सिस्टम काय असते, स्पीड काय असतो ब्रेनचा. असं काही काळजी नका करू. सर्वांना आपण एका फ्रिक्वेन्सीला जाऊया. पण सम टाइम लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे, किंवा हा मीडिया आहे, हा सर्व मीडिया सम टाइम माझं वर्ड तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, म्हणून होऊ शकतं. असं नाही. पण एक मुद्दाम बहीण म्हणून, भाऊ म्हणून मुद्दाम बोलून घेतोय. त्यानिमित्तानं 2-4 ताईंचा जरी ब्रश, म्हणजे ब्रश आपण दाताला करतो, पण इथं पण ब्रश झाला तर तेवढंच कल्याण आहे कोणाचं तरी. असं काही नाही. ओके ना? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 28 -6. पद्माताई, तुमचा तो मोर वेगळा झाला ना. आणि बाकीच्या ताईंचा वेगळा मोर, तुमचा वेगळा मोर, कसं काय चालेल? असं 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 सारखा मोर ठेवा ना. +7 +60. 60 बोललो हा मी. -88
मायनस 88 प्लस 25, 20 आणि 5 प्लस 63 प्लस 60 आणि 3 -77. पद्मा ताई, तो मोर वेगळा झाला तुमचा परत. ताई, तो मोर वेगळा झाला तुमचा परत. मोठे ताई, मोठे ताई फारच गडबड करतात. हा, आता बरोबर झाला मोठे ताई. आता झाला बरोबर. आन्सर इज अर्चना ताई, तुमचा मोर वेगळा झाला. अर्चना ताई, अर्चना ताई, तुमचा मोर वेगळाच झालाय. आणि बाप रे, 21. त्या ताईंचा मोर तर भयानकच आहे अजून. तो साताऱ्याचा का कुठला आहे काय माहित. काकडे नीता काकडताईन ते तर आता बघून राहिलं मोर माझा कसा आहे. वेगळाच मोर झालाय तो. प्रॅक्टिस करा मी जसं सांगितलं तसं. ओके ना, इकडे लक्ष द्या. आन्सर इज द 21. आन्सर इज द 12. 20. 12. 21. नाही नाही, 12. 1. 21 आहे आन्सर. 12. 12. नाही, 12. 22. आन्सर इज द 12. 12. 12. आन्सर इज द 12. 12 आहे आन्सर. त्या ताईंचं खोटं असेल ना, त्या रेटून बोलतात. हा, नाही. नाहीये. द 12 आहे म्हणजे 10च्या ऑर्डरवर 1 फिंगर आणि युनिट ऑर्डरवर 2 फिंगर आहेत. ओके ना. हम्म, हम्म. सो काही प्रॉब्लेम नाही. इकडे लक्ष द्या, इकडे सर्वजण द्या. एक थोडस फाईन प्रॅक्टिस करा. बघा, 9 - 6 असा झाला पाहिजे, करून बघा. +6 असा झाला पाहिजे. -7 असा झाला पाहिजे. +7 असा झाला पाहिजे. -6 असा करू नका, इट इज रॉंग मेथड. -7 असा करू नका, इट इज रॉंग मेथड. म्हणजे क्लोजिंग करताना, सबट्रॅक्ट करताना इकडनं सबट्रॅक्ट करतो आपण. फॉर एक्झाम्पल, प्लस करायचं असेल तर 2 आपण असं करतो. +5 करायचं असेल तर असे करतो. -1 करायचा असेल तर असा करतो आपण. आणि +2 करायचा असेल तर आपण +2 असा करतो. प्लीज अंडरस्टँड. रूल लक्षात आला आहे सर्वांना? लक्षात आला आहे प्लीज. थोडीशी प्रॅक्टिस करा. थोडी वाटलं तर मी तुम्हाला अजून उद्या दुपारी आहे ना, प्रॅक्टिससाठी मी पुन्हा परत 10 कॅल्क्युलेशन देऊन टाकेल. चालेल? कराल दुपारी? मुद्दाम देऊन टाकेल. मग 2 मैत्रिणी येतील उद्या. त्या म्हणतील, बाई ग, हे काय येडपण लावलंय. मग त्यांना म्हणायचं 1 लाख रुपये भरलेत. हा, कारण आपल्याला आपले दोघं इंजिन चालू करायचे आहेत. त्याच्यामुळे जगाचं ऐकू नका. आपल्याला दोघं इंजिन चालू करायचंय, क्रिएटिव्हिटी करायचंय आपल्याला. कारण हे सर्व पुण्याचं काम आहे, सांगेल मी उद्या. कारण तुमच्यात पण फरक पडणार आहे. आणि आमचे दाजी लोक मला आशीर्वाद देणार आहे की कोणीतरी एक भेटला बाबा, की हे बाईचं जरा डोकं शांत झालं. बघा तुम्ही लागलंच, पण करून बघा, रोज करून बघा, म्हणजे मला आशीर्वाद मिळतील. हा, ते असं नाही की असं करून बघावं लागेल ते. सो मला माहिती आहे की 11ला आता 5च मिनिटं बाकी आहेत. सो बाय बाय. तुम्ही खूप छान प्रॅक्टिस केली. 10 कॅल्क्युलेशन पण केले. आपण उद्या आपण होळीचं 9:30ला भेटणार आहोत. सर्वजण वेळेवर जेवण करा, वेळेवर या. जेवणानंतर आपण एक अनुभूती पण घेणार आहोत मेडिटेशनची.